नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती 2024 पद आहे अंगणवाडी मुख्य सेविका अति संभाव्य प्रश्नपत्रिका संच क्रमांक 5 मध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी सेविका कोणत्या भूमिकेची पूर्तता करतात? पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी सेविका कोणत्या भूमिकेची पूर्तता करतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आरोग्य सेविका. काय आरोग्य सेविका? हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, पोषण अभियानाचे प्रमुख लाभार्थी कोण आहेत? पोषण अभियानाचे प्रमुख लाभार्थी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुलं आणि गर्भवती स्तनपान करणाऱ्या महिला हे काय आता प्रमुख लाभार्थी आहेत. म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर योग्य असेल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, किती लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी असते? किती लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 400 ते 800 लोकसंख्या असलेल्या ठिकाणी अंगणवाडी असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, पोषण अभियानात कोणता दिनांक राष्ट्रीय पोषण दिवस म्हणून साजरा केला जातो? पोषण अभियानामध्ये कोणता दिनांक राष्ट्रीय पोषण दिन म्हणून साजरा केला जातो? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1 सप्टेंबर हा काय राष्ट्रीय पोषण दिवस आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, पोषण अभियानाच्या यशासाठी कोणता उपक्रम महत्त्वाचा आहे? पोषण अभियानाच्या यशासाठी कोणता उपक्रम महत्त्वाचा आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आहार संबंधित माहितीचे प्रसारण. हे काय आहे? अभियानाच्या म्हणजे पोषण अभियानाच्या यशासाठी हा उपक्रम म्हणजे आहार संबंधित माहितीचे प्रसारण हा काय आहे महत्त्वाचा उपक्रम आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, पोषण अभियानाच्या अंतर्गत कशासाठी आहार सुरक्षा सुनिश्चित केली जाते? पोषण अभियानाच्या अंतर्गत कशासाठी आहार सुरक्षा सुनिश्चित केली जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पोषणाच्या समस्येचे निराकरण करणे. हे काय आहे? पोषण अभियानाच्या अंतर्गत सुरक्षा म्हणजे आहार सुरक्षा सुनिश्चित केली जाते. पोषणाच्या समस्याचे निराकरण करणे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, पोषण अभियानातील जल आंदोलन म्हणजे काय? पोषण अभियानातील जन आंदोलन म्हणजे नेमके काय असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पोषणावर राष्ट्रीय जनजागृती करणे. हा काय आहे? पोषण अभियानातील जन आंदोलन म्हणजे हे पोषणावर राष्ट्रीय जनजागृती करणे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे देशातील कुपोषणाची समस्या कमी करणे. हा काय आहे? कुपोषण अभियानाचा मुख्य उद्देश आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. काय आहे? देशातील कुपोषणाची समस्या कमी करणे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, अस्मिता योजना ही कधी सुरू करण्यात आलेली आहे? अस्मिता योजना ही कधी सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2018 रोजी अस्मिता योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, पोषण अभियानात कोणता समाजगट मुख्यतः लक्षात घेतला जातो? पोषण अभियानात कोणता समाजगट मुख्यतः लक्षात घेतला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ग्रामीण आणि आदिवासी गट. हा काय आहे? प्रमुख म्हणजे लक्षात घेतला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, पोषण अभियानात प्रोटीनचा महत्त्वाचा उपयोग काय आहे? पोषण अभियानात प्रोटीनचा मुख्य उपयोग काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्नायूची वाढ. हा काय आहे? पोषण अभियानातील प्रोटीनचा मुख्य उद्देश आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने मुलींचे शिक्षण आणि आरोग्य यासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे? महाराष्ट्र सरकारने मुलींचे शिक्षण आणि आरोग्य यासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे माझी कन्या भाग्यश्री. ही काय आहे मित्रांनो? मुलींचे शिक्षण आणि आरोग्य यासाठी योजना माझी कन्या भाग्यश्री योजना ही सुरू केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, माझी कन्या भाग्यश्री ही योजना केव्हापासून सुरू करण्यात आलेली आहे? माझी कन्या भाग्यश्री ही योजना केव्हापासून सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1 ऑगस्ट 2017 रोजी ही
माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि तारीख आहे 1 ऑगस्ट 2017 पासून. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, माझी कन्या भाग्यश्री या योजनेचे मुख्य हेतू कोणता आहे? माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा मुख्य हेतू कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व. नंबर 1 आहे मित्रांनो, मुलीचे शिक्षण आणि आरोग्य. मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक व्यवस्था करणे आणि मुलींचे जन्मदर वाढवणे. हा काय आहे? हे 3 आहे मित्रांनो. त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने राज्यातील 65 आणि 65 वर्षाच्या वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे? महाराष्ट्र सरकारने राज्यातील 65 आणि 65 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे श्रावण बाळ योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, श्रावण बाळ योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार ज्येष्ठ नागरिकास किती वृद्धापकाळ निवृत्ती वेतन देत आहे? श्रावण बाळ योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार ज्येष्ठ नागरिकास किती वृद्धापकाळ निवृत्ती वेतन देत आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे दर महिन्याला 1000 रुपये हे देत आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, बालकांच्या देखभाल व संरक्षण कायद्याचा उद्देश काय आहे? बालकांच्या देखभाल व संरक्षण कायद्याचा उद्देश काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अनाथ आणि असुरक्षित बालकांना संरक्षण प्रदान करणे हा उद्देश आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, मिशन पोषण कोणत्या क्षेत्रात कार्य करते? मिशन पोषण कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करत असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कुपोषण कमी करणे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षणाने अबाधितरित्या पूर्ण करावे यासाठी कोणती योजना राबविली जात आहे? विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण अबाधितरित्या पूर्ण करावे यासाठी कोणती योजना राबविली जात आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सोधार योजना. कोणती आहे? सोधार योजना. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, पोषण अभियानाचा एक घटक म्हणजे मिशन इंद्रधनुष्य यांचा उद्देश काय आहे? पोषण अभियानाचा एक घटक म्हणजे मिशन इंद्रधनुष्य यांचा उद्देश नेमका कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुलांना लसीकरण करणे. हा काय? मिशन इंद्रधनुष्याचा उद्देश मेन आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, ICDS योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणता कायदा आधारभूत आहे? ICDSच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणता कायदा हा आधारभूत आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बालकाचे हक्क संरक्षण कायदा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, बालविवाह प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षी लागू झालेला आहे? बालविवाह प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षी लागू झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 2006 रोजी बालविवाह प्रतिबंध कायदा हा लागू झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, पोषण अभियानात फूड सेफ्टी यांचा समावेश का केला जातो? पोषण अभियानात फूड सेफ्टी यांचा समावेश का केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे खाद्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी फूड सेफ्टीचा समावेश केला जातो. कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे खाद्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, पोषण पोर्टल काय आहे? पोषण पोर्टल नेमके काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पोषण संबंधित माहितीची ऑनलाईन स्त्रोत. हे पोषण पोर्टलचे मेन उद्देश आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, पोषण अभियानाची अंमलबजावणी कोणत्या संस्थेद्वारे होते? पोषण अभियानाची अंमलबजावणी कोणत्या संस्थेमार्फत केली जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महिला व बालविकास मंत्रालय यांच्या अंतर्गत केली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, केंद्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? केंद्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2007 रोजी केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, मुलांचे मोफत आणि अनिवार्य शिक्षण अधिकार कायद्याखाली कोणत्या वयाच्या मुलांना मोफत शिक्षण मिळते? मुलांचे मोफत आणि अनिवार्य शिक्षण अधिकार कायद्याखाली कोणत्या वयाच्या मुलांना मोफत शिक्षण मिळत असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 6 ते
14 वर्ष वयोगटातील मोफत शिक्षण यांना मिळत असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, बालकाचे हक्क संरक्षणासाठी कोणता आयोग कार्यरत आहे? बालकांचे हक्क संरक्षणासाठी कोणता आयोग कार्यरत आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राष्ट्रीय बाल हक्क आयोग. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, मुलांचे मोफत आणि अनिवार्य शिक्षण अधिकार कायदा कोणत्या वर्षी लागू झालेला आहे? मुलांचे मोफत आणि अनिवार्य शिक्षण अधिकार कायदा कोणत्या वर्षी लागू झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2009. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या आहार घटकाला विशेष महत्त्व दिले जाते? पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या आहार घटकाला विशेष महत्त्व दिले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे प्रथिने आणि जीवनसत्वे यांना प्रमुख घटक आहे, यांना महत्त्व दिले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे. हे तुम्हाला वारंवार परीक्षेला विचारले जाणारे आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.